इतकी सॉफ्ट आणि कापसासारखी मऊ इडली कधी पाहिली आहे का? जिभेवर ठेवताच विरघळलेली. आणि सोबतच गरमागरम चवदार चटणीचा तडका. हॉटेलसारखी ही परफेक्ट रेसिपी कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग सुरू करूया. इडलीसाठी सर्वप्रथम मी घेतलेला आहे सुरई तांदूळ 3 ग्लास, 1 ग्लास उडीद डाळ आणि 1 चमचाभर मेथी दाणे. मेथी दाणे मी यासाठी घेतले जी आपली इडली आहे त्याची टेस्ट फार सुंदर होणार आहे, एकदम हॉटेलसारखी. ही अशी भिजत ठेवायचे आपल्याला 8 तास आणि त्याच्यानंतर सकाळी जर आपण ठेवले तर संध्याकाळपर्यंत छान असे हे भिजून होतात आणि मग आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचे. अगदी बारीक वाटायचं आहे आणि थोडंसं गरम पाण्यातच हे वाटायचं आहे. हे जे मिश्रण आहे हे फार बारीक करायचं नाही, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. तुम्ही आता बघाल कशी मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ते पहा. अशी घट्टच ठेवायची, जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि यामध्ये थोडासा जो आपला भात उरतो रात्रीचा तोही फिरवून टाकायचा, म्हणजे इडली आपली फ्लफी होत आहे. हे पहा, आपलं जे मिश्रण आहे एकदम रात्रपर्यंत मस्त असं फर्मंट झालेलं आहे. छान फुलून आलं आहे आपलं. आपण भात टाकल्यामुळे आपल्याला बाकी सोडा वगैरे घालायची यामध्ये गरज नाही लागली. छान फर्मंट झालेलं आहे, तसं फुलून आलेलं आहे. आता मी इडल्या करायला सुरुवात करते. तर मी इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे थोडंसं आणि जे आपलं इडलीचं बॅटर आहे ते मी घालून घेते आणि एक 15 मिनिटासाठी मी स्टीम करणार आहे. स्टीमर आधी थोडासा एक 5 मिनिटं गॅसवर ठेवायचा, गरम व्हायला पाणी, म्हणजे लवकर स्टीम होईल. हे पहा, 15 मिनिटात आपल्या इडल्या रेडी होणार आहेत. हे पहा, मस्त माझी इडली छान अशी फ्लफी झाली आहे. पाहू शकता, मस्त जाळीदार अशी सुंदर बघा, छान फुलून आलेली आहे. आता आपण चटणी करून घेऊया. चटणीसाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, मिरच्या, कोथिंबीर आणि त्याच्यानंतर पुदिना, कढीपत्ता, 4-5 लसूण पाकळ्या, मीठ, साखर, कढीपत्ता, कोथिंबीर. चवीसाठी मी साखर घेतलेली आहे. आंबट होण्यासाठी थोडीशी चिंच घेतलेली आहे. बारीक असं मिश्रण मी वाटून घेतला. फोडणीसाठी मी राई तेलामध्ये टाकलेली आहे. एक मिरची, कढीपत्ता आणि हिंग ह्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर मी फोडणी वरून नाही देणार आहे, कारण आपली शेंगदाण्याची चटणी आहे ना, तर ती छान शिजली पाहिजे. त्याचं जे मिश्रण आहे शेंगदाण्याचं आणि बाकीची पेस्ट सगळी छान त्याच्यात मिक्स झाली पाहिजे. सो मी फोडणीमध्ये आपली चटणी जी आहे बारीक वाटलेली ती अशी फोडणी देऊन घेणार आहे त्यांना. हे बघा, अशी मी उकळी काढून घेणार आहे. सुंदर अशी मस्त उकळी काढायची त्याला. छान जे सर्व आहेत त्याच्यातले घटक ते मिश्रण होणार आहे. हे पहा, मस्त अशी छान यमी इडली झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू ऑन अ नेक्स्ट व्हिडिओ.